20 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या संभाजीनगरात झाली होती। उद्या 17 सप्टेंबर हे खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उद्या आहे। आपण स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष 1 महिना आणि 3 दिवसानंतर 2 दिवसानंतर स्वतंत्र झालेलो आहोत आणि मग निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतूनं मागच्या वर्षी बैठक झाली होती। दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार भुके सरकार आहे यांनी हरताळ पोचलेला आहे। मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे। आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्या घोषणा करतील, परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केलेल्या नाही। मी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये 100 पेक्षा अधिक घोषणा व 20 निर्णय घेण्यात आले होते। मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण 37,016 कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। तसेच 9,067 कोटी 90 लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते। परंतु आजही जर आपण बघितलं त्यातलं प्रामुख्यानं मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात वळण्यासाठी तब्बल 14,040 कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता। एका वर्षामध्ये सदर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे 60 कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले। अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प 20 वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने आगामी काळात 12,938 कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होतं। आता फक्त 304 कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे, परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणतो आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 5 कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती। आत्ता 28 ऑगस्ट 2024 रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांना यासाठी जमिनीची मागणी केली। आत्ता 28 ऑगस्ट 2024 त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं। बाकी 5 कोटी मंजुरीचा प्रश्न नाही, स्मारकाचं कोणतं नाही, जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही, अशा प्रकारची आहे। मराठवाड्याचे शेतकऱ्याची आत्महत्या आहे, त्या हेतून शेतीला जोडधंदा म्हणून 8,600 गावामध्ये 3,255 कोटी खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्याची घोषणा मागच्या वर्षी केली होती। आता ही घोषणा हिचा फेरविचार करण्याची घोषणा सरकारने केली, म्हणजे या घोषणेचं एक पाऊल सुद्धा सरकार पुढे आहे। संभाजीनगर क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती। या संदर्भात 2 नोव्हेंबर 2023 एक कमिटी सरकारने गठीत केलेली आहे। ही कमिटी आता फक्त गठीत झाली नाही, आता 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती। अजून या कमिटीचं कोणतंही काम पुढे गेलेलं नाही, फक्त कमिटी झालेली आहे। क्षेत्रीय कार्यालय प्रस्ताव शासनाच्या दारी पाठवण्यात आले आहे। मंत्रालयातील अजून याच्यात कोणताही मान्यता मिळाली नाही। आष्टी जिल्हा बीड येथे कृषी पूरक MIDC स्थापन करण्यात आली होती, मात्र या बाबतीत कोणतीही कारवाई झालेली नाही। आता याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे, मला असं वाटतं सगळ्या डिपार्टमेंट वाईज जे विषय याची काय स्थिती आहे हे माझ्याकडं स्वतः विभागीय आयुक्ताकडचे पेपर्स उपलब्ध आहेत। सांगण्याचा मुद्दा माझ्याकडे जलसंपदा असेल, ग्रामविकास असेल, शालेय शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, याच्यातल्या कोणत्याही ओव्हरऑल जर सगळं विचार केला तर मला असं वाटतं या सरकारने या पूर्णपणे मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की किमान जे निर्णय झालेले आहे, आता जलसंपदाचं तर मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे, ग्रामविकासामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय आहे, शालेय शिक्षणाच्या मध्ये
आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मला असं वाटतं सरकार या सगळ्या मराठवाड्याच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय. आणि मी तर म्हणेल की मागच्या वर्षीची मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, पण तो सरकारने याच्यात कोणतीही कारवाई केली नाही. म्हणूनच यावर्षी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचं सरकारने टाळलेलं आहे. उद्या मुख्यमंत्री या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या उत्सवास उपस्थित राहत आहे. मी मुख्यमंत्र्याला आवाहन करेल, जर हे तुम्ही देऊ शकत नसाल ती घोषणा का केली होती, या मराठवाड्यावर तुम्ही अन्याय का करता, बाकी टक्केवारीच्या घोषणा करता, सार्वजनिक विभाग, बांधकाम असेल, जलसंपदा, जलसंधारण असेल, लाखो कोटीचे टेंडर्स फक्त मलिदे करण्यासाठी केले जातात आणि मराठवाड्याच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. ज्या घोषणा 16 सप्टेंबर 2023 सरकारने केलेल्या आहे, या घोषणाची अंमलबजावणी कधी करणार नाही, तर हा मराठवाडा यांनी रजाकाराला वापस पाठवलेलं आहे, रजाकाराला हरवलेलं आहे. वाटतं या सरकारला सुद्धा हरवणं या मराठवाड्यातल्या जनतेच्या दृष्टीनं अवघड बाब नाही. जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला पूर्णपणे या मराठवाड्यातून मराठवाड्याची जनता पळतावळी थोडी केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळे मिळून आपल्या माध्यमातून मांडतो. नाही, कारण अशा पद्धतीने त्यांच्यासारखे फालतूपणा आम्ही करणार नाही. उद्या एक मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन आहे, मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये अशी आम्ही कोणती भूमिका घेणार नाही. परंतु आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही भूमिका निश्चित जनतेपर्यंत यात जावी, ही भूमिका आमची आहे. परंतु याविषयी निश्चित उद्या मुख्यमंत्री काय काय भूमिका घेतात याच्यानंतर या विषयावर आंदोलनाची भूमिका शिवसेनेची राहील. हे संपलं का? हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या काही कमी झालेलं नाही. हो, आणि सरकार दरवर्षी घोषणा करत आहे शेतकऱ्यांना काहीच होत नाही. पण विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जी आता भूमिका आहे प्रेसमध्ये तुम्ही सांगितलं एक आंदोलन का नाही होत मोठं? हे पण मराठवाड्यात आत्ता मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. मागच्या 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब, मान्य संजयजी राऊत साहेब, आम्ही मराठवाड्याचा दौरा केला. नंतर काही ठिकाणी जाऊन आलो. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. आंदोलनं होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झालेली नाही की अशातला काही भाग नाही. मागच्या वर्षीचाच अतिवृष्टीचा निधी अजून बाकी आहे, विम्याचा निधी अजून बाकी आहे, विमा सुद्धा अजून मिळालेला नाही. मागच्या खरीपाचा विमा मिळाला नाही, काही तर 2022चा सुद्धा विमा मिळाला नाही. असं असताना शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भात जो निधी दिला जात होता 1 लाख रुपये, तो तुटपुंजा निधी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने नवीन GR काढलेला आहे, जो आहे ज्याला म्हणता येईल पुणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्याबाबतची सुविधा बंद करण्यात आल्याबाबत. म्हणजे आधी एखादी आत्महत्या झाल्यानंतर, पूर्ण पंचनामा झाल्यानंतर, ते प्रूव्ह झाल्यानंतर त्याला मदत दिली जात होती. आता या सर्क्युलरमुळे ते होणार नाही. आता सरकार याच्यावर असं सांगतंय की आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे, त्याच्यामुळं हे बंद केलेले. पण त्या सगळ्या झूट बाता आहे. सरकारला या सगळ्या विषयात मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी सुद्धा सरकार संवेदनशील नाही. परंतु विम्याचा निधी मिळालेला नाही. हिंगोलीसारख्या जिल्ह्यात तर विमाच रिजेक्ट झालेला आहे सगळ्यांचा. सरकारने याच्यावर तीव्र पावले उचललेलीच नाही. सरकारने याच्यावर अपील करायला पाहिजे होतं फार सर्वोच्च न्यायालयापर्यंत. कारण हिंगोलीसारख्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित विमा कंपन्या ठेवत आहे. त्याप्रमाणे सरकार अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल, या सगळ्या विषयात शेतकऱ्यांना ज्या घोषणा केल्या तो निधी सुद्धा देत नाही. आणि म्हणून शेतकरी परिणामी आत्महत्येकडे मोठ्या संख्येने वळत असताना प्रभावी अंमलबजावणी करण्यापेक्षा आत्महत्या होऊ नये याच्यासाठी उलट सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतं. आंदोलनं अनेक केली, भूमिका वेगवेगळ्या सभागृहात मांडल्या, सभागृहाच्या बाहेर मांडल्या. परंतु या सरकारला अजून कोणत्याही पद्धतीनं पाझर फुटायची तयारी या सरकारची नाही. हे सरकार गेंद्याच्या कातडीचं. त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असं आमदार गायकवाड, संजय गायकवाड यांनी हे विधान केलेलं आहे. आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर संजय गायकवाडांनी हे विधान केलं आहे. आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे. पण ही जी वादग्रस्त अशी विधानं येत आहेत सातत्याने, किंवा हे टोकाचं विधान आलं संजय गायकवाडांचं, तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय म्हणतात?
संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोललो असं काही व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे. पण राहुल गांधीचं जे मूळ विधान आहे ते काय तुम्ही सहमत आहात का त्याच्याशी? राहुल गांधी असं बोललेले नाही. आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं, उलट भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेवर आलेली आहे. काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष देशात होती. त्यांनीच सातत्यानं दर 10 वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनेच वाढवलेली आहे. आणि आताच्या घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे. परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण द्यायची स्थितीच येऊ नये, अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना. आरक्षणावरनं पुन्हा एकदा राज्यात खास करून मराठवाड्यात पुन्हा ते युद्ध सुरू होत आहे. मनोज जरांगे पण आजपासून उपोषणाला बसत आहे आणि त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसीचे नेते वाघमारे आणि हाके सुद्धा उपोषणाला बसत आहेत. तेच कसं पुन्हा सुरू होत आहे? मला असं वाटतं सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे. सरकार उलट जातीयवाद फोपावा, समाजात भांडणं निर्माण व्हावे, वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करतायत. आणि म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की रंग पांढरा तो कुठल्याही रंगाला फेड करू शकतो, कोणालाही मिसळू शकतो. अजितदादांच्या पिंक बोर्डाबद्दल ती टिप्पणी केलेली आहे आणि अजितदादा म्हटले की पांढरा रंग मलाही आवडतो. काय चाललंय रंगावरून सरकारमध्ये? हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा हे पूर्णपणे काळं सरकार झालेलं आहे. याचा पूर्ण कारभार काळा आहे. जर तुम्ही या सरकारचा 2-2.5 वर्षाचा कारभार जर पूर्णपणे काळा, यांनी गुलाबी घाला, हिरवे घाला, निळे घाला, पिवळे घाला का पांढरे झाला, पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे सुस्पष्टपणे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती पत्रकारांसोबत अनौपचारिक बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र असणार आहे. 8 ते 10 दिवसात जागा वाटप पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितले आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 2 टप्प्यामध्ये निवडणुका होतील असे ते म्हणाले. स्ट्राईक रेट आणि क्षमता हे त्यांच्याकडे सूत्र आहे जागा वाटपाचं. मला असं वाटतं स्ट्राईक रेटपेक्षा याचा रेट एकनाथ शिंदेना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. या रेटवरच त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहे. सुस्पष्ट बोलतो, कॅमेऱ्यासमोर बोलतो. एक जागा घ्यायला भारतीय जनता पार्टी त्यांना रडवल आहे. तुम्हाला सांगतो, एक जागेसाठी ज्या स्टँडिंग जागा आहे ना त्याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांना रडवल. बच्चू कडू यालाच धरून असं म्हणाले की लोकसभेला भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात खूप हस्तक्षेप केला म्हणून त्यांची लोकसभेला खासदार कमी निवडून आले, अन्यथा शिंदेचे खासदार वाढले असते. मला वाटतं भारतीय जनता पार्टीची मदत होती म्हणून शिंदेचे एवढे खासदार निवडून आले. जर भारतीय जनता पार्टीची मदतच नसती, कारण शिंदेच्या सगळ्या जागा खोक्यावर अवलंबून आहे, संघटनेवर नाही. भारतीय जनता पार्टीची जी काही संघटनात्मक ताकद आहे ती शिंदेच्या मागे उभी होती म्हणून एवढ्या शिंदेच्या जागा निवडून आलेल्या आहेत. काल रास्ता रोको होता, रावसाहेब दानवेंचा रास्ता रोको. ते असं म्हणाले की अब्दुल सत्तार यांच्यामुळं सिल्लोड पाकिस्तान झालं. रावसाहेब दानवेंना हे उशिरा लक्षात आलं. इतक्या दिवस त्यांना पाकिस्तान चालत होता. मागच्या 20-25 वर्षांना पाकिस्तानला प्रोत्साहन कोणी दिलं? अब्दुल सत्तारांना छोट्याचं मोठं कोणी केलं तर त्याच्यात रावसाहेब दानवेंचं वरचं नाव येतं. त्यामुळे आता आपला पराभव झाल्यावर त्यांना पाकिस्तान दिसतो. जिंकले असते तर ते काय बोलले असते त्याच्याविषयी तुम्हीच अंदाज बांधा. त्यामुळे आता पराभवामुळे हे सगळं पाकिस्तान हिंदुस्थान दिसतंय. पण तो सगळ्यात महत्वाचं, रावसाहेब दानवेंना सुद्धा एका गावच्या एखाद्या विषयासाठी रस्त्यावर उतरावं लागलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अजिंठा गावामध्ये एक लावणीचा कार्यक्रम होता. त्या लावणीच्या शिवना गावामध्ये अजिंठा पोलीस स्टेशन आणि त्या लावणीच्या कार्यक्रमात काही जणांनी गोंधळ घातला म्हणून काही जणांना गुन्हे दाखल झाले. आणि गुन्हे दाखल
झाले त्याच्यावर तर रावसाहेब दानवेंना एका पोलीस स्टेशनमध्ये जो राज्याचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचा, काहीतरी कोणतं संयोजक कोणतं प्रकोष्ठ काय म्हणतात भाजपचं मला माहिती नाही, त्याचे प्रमुख आहे राज्याचे, केंद्रात मंत्री राहिले, यांना एका पोलीस स्टेशनचा PI ऐकत नाही, ही स्थिती भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. पण लक्षात ठेवा, जळगावमध्ये जिल्हा परिषदेचे एक अधिकारी होते, त्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्यांच्या घरच्यांनी आरोप केला की मंत्रालयातून चुकीच्या कामाचा त्यांच्यावरती दबाव होता आणि ह्या सगळं त्यामुळे घडलंय. आता त्याच्याविषयी आपण काय बोलणार, त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स आपल्याला माहिती नाही, पण अधिकाऱ्यांवर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आहे. मी आज काही बोलणार नाही, परवा बोलणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवापासून तर खालच्या शिपायापर्यंत दबाव, एवढंच सांगतो मी तुम्हाला. धनगर आणि धनगड तुमची महाविकास आघाडीच्या जागेची बोलणी कुठपर्यंत आली आहे, त्याच्यात मराठवाड्याचा वाटा किती असेल, तुम्ही शिवसेना म्हणून मराठवाड्यात किती जागा लढवणार? वाटतं किती जागा लढतात त्याच्यापेक्षा शिवसेनेचं उद्दिष्ट आहे. 1995ला या मराठवाड्यात 14 जागा निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या. या 14 जागेच्या पुढे जाण्याचा संकल्प या मराठवाड्यात शिवसेनेचा आहे. तो संकल्प आम्ही पूर्ण करू एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. फडणवीसांची महाराष्ट्रातून गच्छंती निश्चित मानली जाते, कारण भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये एक बंगला अलॉट केला. नवीन माहिती आहे, असा बंगला काही कोणाला देता येत नाही. भारतीय जनता पार्टी तर स्वतःची जहागिरी समजत असेल तर काही बोलत नाही, परंतु त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असेल, त्यांना मुंबईत ठेवायचा आहे का दिल्लीत ठेवायचा, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय. धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा GR शासन काढत आहे. त्याच्यासाठी 5 अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केली आणि तो लवकरच GR काढला जाईल असं सरकारचं मत. तो टिकेल का हा प्रश्न. मला असं वाटतं धनगर केंद्राच्या सूचीमध्ये आहे. अटल बिहारी वाजपेयींनी महाराष्ट्रात कोल्हापूर का सांगलीला आले होते, त्यावेळेस घोषणा केली होती देशाचे पंतप्रधान असताना की धनगर और धनगर इसमें का ड और र हे चुकून झालंय, परंतु मला असं वाटत नाही. धनगर नावाचा सुद्धा एक समाज आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी जो थोडासा अभ्यास केला त्याच्यामध्ये धनगर नावाचं सुद्धा कम्युनिटी आहे, तिच्यासाठी ते रिझर्वेशन आहे. सरकार धनगरांची दिशाभूल या निमित्तानं करते. या धनगरांना आरक्षणासंदर्भात 2014ला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना माननीय देवेंद्रजींनी बारामतीमध्ये जाऊन जे काही आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी अशी समस्त धनगर बांधवांची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे, अपेक्षा आहे. वाटतं भारतीय जनता पार्टीने याच्यावर खुलासा केला पाहिजे. सरकार हे जे काही करणार म्हणतं हे सगळी निवडणुकीच्या तोंडावरती दिशाभूल आहे. धनगर नावाची स्वतंत्र कम्युनिटी आहे, तिच्यासाठीच ते रिझर्वेशन आहे असं माझा एक अभ्यास आहे. अजित पवार आहे ते सर्वाधिक जास्त चर्चेत आणि लोकप्रिय आहे. शरद पवारांच्या टीकेवर त्यांनी या योजनेचं महत्त्व समजून सांगितलं. काल उद्धवजी बोलले की लाडकी बहीण असताना भावाभावामध्ये स्पर्धा लागलेली आहे. एकनाथजी शिंदे म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपयात मी आता तुम्हाला लखपती करेल, 2000 करेल, 3000 करेल, अशी ज्याला म्हणता येईल लालूच दाखवतात. इकडे देवाभाऊचं वेगळं चालू आहे, देवाभाऊच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये आणि अजितदादाचं गुलाबी वेगळं चालू आहे. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. अनेक घटना महाराष्ट्रात घडतात. काल संभाजीनगरात सुद्धा अशी घटना रात्री घडली. गणेशोत्सवामध्ये छोट्याशा 8 वर्षाच्या मुलीला अशा पद्धतीनं त्रास देण्याचा प्रकार घडला. मला असं वाटतं सुरक्षितता माता बहिणींची सगळ्यात महत्वाची आहे. लाडका भाऊ लाडकी बहीण होत असताना या बहिणीचं संरक्षण करणारा भाऊ निर्माण व्हावा, परंतु दुर्दैवानं या सरकारमधला संरक्षण करणारा एकही सक्षम भाऊ नाही. कायदा सुव्यवस्थेचे दिंडोड्या महाराष्ट्रात निघालेले, गृह खातं अशा गुंडांना संरक्षण देतं. अशा प्रकारची महाराष्ट्रातली स्थिती. लोकांपर्यंत चिन्ह पोहोचत दिसेल. मला असं वाटतं चिन्ह हा विषय महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. आपण ग्रामपंचायतीला सुद्धा निवडणुका लढत असतो.
प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळं चिन्ह असताना अनेक लोक कायम निवडून येत असतात. त्याच्यामुळे चिन्ह हा विषय महत्वाचा नाही असं मी म्हणणार नाही, महत्वाचा आहे, परंतु जनता सुजाण आहे. त्यामुळे चिन्ह पोहोचवण्यात कमी पडलो वगैरे असं नाही. आता घराघरात मशाल पोहोचलेली शिवसेनेची, घराघरात पोहोचलेली म्हणूनच एवढं मतदान पडलं ना. नाशिकचे जे तुमचे नेते सुधाकर बडगुजर त्यांच्या मुलाची दीपक उर्गरची चौकशी होण्याची शक्यता आहे. प्रशांत जाधव जे आहेत गोळीबार प्रकरणात त्यांची चौकशी होणार. सरकार असे जुने, परवाच एक इथले शिवसेनेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. जुने गुन्हे, जुन्या तक्रारी किंवा खोट्या तक्रारी देऊन आमच्या पदाधिकाऱ्याला, आमच्या नेत्यांना, आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांना फसवण्याचं, जुने गुन्हे उकळून काढण्याचा प्रकार चालू आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देईन की आज कोण सुपात येतं, कोणी जात्यात हे लक्षात ठेवा. आजचे सुपातले जात्यात जाऊ शकतात, जात्यातले सुपात येऊ शकतात. त्यामुळं सत्ताधारी पक्षाच्या नादी लागून पोलिसांनी अशी कारवाई केली तर शिवसैनिक त्यांना योग्य धडा शिकवतील. गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. पडळकर म्हणाले की तुमच्यामुळं फक्त महाराष्ट्राच्या पूर्वग्रामीण शहराला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. 50-60 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचं काम केलं. गोपीचंद पडळकर आणि शरद पवार ही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं एखादा माणूस सूर्यावर थुंकत असेल तर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया? दादा, महाविकास आघाडीमध्ये यमांसोबत चर्चा होती का? मला वाटतं याच्यावर आपला पूर्ण झालेला आहे परवा बोलून, अशी कोणतीही चर्चा नाही. दादा वरळीच्या